नोकरी सोडली म्हणून पोटगी टळते का? घटस्फोट घेण्यासाठी नोकरीचा राजीनामा दिला तर पोटगी टळते का? राजन हिंगमिरे, अकोला. भारतातील विवाह आणि घटस्फोट यासंबंधीचे कायदे वैयक्तिक किंवा धार्मिक कायद्यांवर आधारित असतात. 1955 हिंदू विवाह कायदा कलम 25 अंतर्गत पती-पत्नींना लिंगभेदाशिवाय कायमस्वरूपी पोटगीचा दावा करण्याची परवानगी देतो. विशेष विवाह कायद्याअंतर्गत विवाहितांसाठी कलम 36 आणि 37 मध्ये नमूद केले की केवळ पत्नीला कायदेशीर प्रक्रियेद्वारे भरण-पोषण घेण्याचा अधिकार आहे. पती-पत्नी दोघांचे उत्पन्न, त्यांची आर्थिक मालमत्ता आणि वडिलोपार्जित मालमत्ता जर असेल तर विचारात घेतली जाते. रक्कम ठरवताना विवाहादरम्यान पती-पत्नीचे वागणूक, वर्तन तसेच घटस्फोट प्रक्रियेची कागदपत्रे देखील विचारात घेतली जातात. दोन्ही पक्षांच्या निव्वळ उत्पन्नाची गणना करताना आयकर आणि करदात्यांच्या ईएमआय कपातीचा देखील विचार केला जातो. रक्कम भरण्यास जबाबदार असलेल्या जोडीदारावरील दायित्वे, जसे की अवलंबून असलेले पालक, कर्ज